पुण्यातली वनराई, पुण्यातला निसर्ग आणि पुण्यातली जी हिरवाई आहे, जी झाडं आहे ती वाचवण्यासाठी पुण्यातील बाणेर परिसरात आज नागरिकांकडनं खरं तर लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे, पदयात्रा काढण्यात आलेली आहे आणि त्यासह आपल्या झाडांना वाचवण्यासाठी या नागरिकांकडून चिपको आंदोलन देखील करण्यात येणार आहे. आणि अभिनेते आणि वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी सयाजी शिंदे स्वतः या पदयात्रेत दाखल झालेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. मला सांगा, पदयात्रा काढावी लागते, काय भावना आहेत पुण्यातल्या हिरवाईसाठी आणि निसर्गासाठी? पुण्यातल्या 60 संस्था गेली 20 वर्ष ह्या नदी वाचवली पाहिजे. ही नदीवर आक्रमण झालं नाही पाहिजे, नदीचा जीव गोठला नाही पाहिजे, नदीत गटाराचं पाणी सोडलं नाही पाहिजे. याला फक्त नुसत्या नोटीस जाऊन उपयोग नाही. आता आपण आपल्याच मुलाबाळांना मारायला निघालोय. तर ह्या जो मुलांचा आक्रोश आहे, शाळेतल्या मुलांचा, त्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी आणि त्याचा मुद्दा म्हणजे आता हे समजा 2000 3000 विद्यार्थी, हे 3000 अर्ज आपण मुक्काम मोर्चातनं असं गव्हर्नमेंटला सादर करतोय की याच्यावर लक्ष द्या आणि हे नुसते नोटीस देऊ नका, दाखवल्यासारखं काम करू नका. हा नाही म्हणजे आता मुक राहू शकत नाही अशी अवस्था आहे. पण प्रश्न असा आहे ना की पुण्यासारख्या ठिकाणी ही पदयात्रा काढावी लागते. मुळा मुठा नदीचा प्रश्न अनेकदा तुम्ही देखील उचलून धरला. सरकार कैफियत सरकार ऐकत नाही असं वाटतंय. आता हे कसं आहे, सरकार म्हणजे कोण एक व्यक्ती नाही होत ना, त्यामुळं एवढी सिस्टीम आहे. त्या सिस्टीम कसं हळूहळू तिथपर्यंत पोहोचेल त्याचा जरा आवाज जोरात करावा लागणार आहे. म्हणून हा आवाजाला सपोर्ट करण्यासाठी मी पण आलेलो आहे. कारण मी इकडे 2 वर्षापूर्वी ह्या नदीचं बघायला आलो तेव्हा मला एक गाणं सुचलं होतं. ते गाणं पण आज तिकडे म्हणणार आहे मी की नदीचा जीव कसा वाचवावा लागेल. नद्या म्हणजे आपल्या भारताच्या, आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या कशा आहेत. आता ह्या रक्तवाहिन्या जर आटल्या तर आपण जगू का? तसं भारताच्या नद्या जर अशा आटल्या आणि त्या जर घाण झाल्या तर आपण भारत जगेल का? हा एवढा एकच मुद्दा आपल्याला सांगायचा. पण सर, आजचं जी पदयात्रा आहे ना, ह्याच्यानंतर चिपको आंदोलन करणार आहेत. खरं तर अनेक चिमुकले आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, तरुणाई आहे. कसं वाटतं हे सगळे अशा पदयात्रेत आणि चिपको आंदोलनात सहभागी होतात? नाही, याची दखल घेतली जावी आणि गांभीर्याने विचार करावा आणि ताबडतोब ह्याच्यावर पर्याय कसा काढता येईल याचा विचार करावा आणि ह्या मुलांना आणि आपल्या सगळ्या पुढच्या पिढींना नीट जगू द्यावा असा विचार आहे. काय संदेश द्यावा वाटतो सगळ्या म्हणजे नागरिकांना, लोकांना? काय बेसिकली आपण सगळ्यांनी स्वतःपासून सुरुवात करायची, स्वतः चांगलं वागायचं आणि दुसऱ्याला पण चांगलं वागायला भाग पाडायचं. सर, एक शेवटचा प्रश्न. पुण्यात ही पदयात्रा काढताय, याच्या पुढे सयाजी शिंदेचं पाऊल काय असणार आहे हे हिरवळ वाचवण्यासाठी? नाही, मी भारतात देवराई तयार करणं, मुलांच्यावर झाडाची कामं करणं हे चालूच आहे आणि हे काय अगदी आपल्याला आवडीची गोष्ट आहे म्हणून ते आपण करतोय. त्याचं काय असं हे बघा कार्यकर्ता वगैरे झालंय असं माझं काही म्हणणं नाही. मला हे आवडतं आणि हे वाटतं की आपल्या डोळ्यासमोर दिसताना आपण जर बोलायचं नाही. म्हणजे परवा मी बघितलं 26 जानेवारी कचऱ्याची गाडी रस्त्यावरनं कचरा टाकत चालली होती, तर आपण बोलायचं नाही का? नाही बोललो तर आपण भारताचे सुज्ञ नागरिक नाही. तर प्रत्येकानं भारताचा सुज्ञ नागरिक व्हायचं आणि आपलं नागरिकाचं कर्तव्य बजवायचं की आपल्याला जे बरोबर वाटतं ते बरोबर आहे बोलायचं, चुकीचं आहे ते चुकीचं बोलायचं. सर, तुम्ही खरं तर हा राजकीय प्रश्न होईल. तुम्ही जिथं प्रवेश केलाय त्यांची सत्ता आहे, पर्यावरण मंत्री आहे, अजितदादा सुद्धा अनेक या अशा खरं तर विषयाला हात घालतात. सरकारमध्ये असणार, सत्ताच पक्ष असणार, याचा फायदा करून घेऊन काही करणार आहात राज्यभर? हो, होणार आहे ना. आम्ही देवराया उभारणार आहोत आणि नवीन वृक्षप्रसाद योजना सुरू करणार आहे. लहान मुलांना 5वी ते 10वीच्या मुलांना प्रत्येकाने एक रोप बनवायचं ही योजना राबवणार आहोत शिस्तबद्धपणे. पण आतापर्यंत न झालेल्या बऱ्याच गोष्टी आता सुरू होतील. अभिनेते सयाजी शिंदे आपल्यासोबत होते. पुण्यात पदयात्रा या बाणेर परिसरात सुरू झालेली आहे. जी हिरवळ आहे, जी वनराई आहे पुणे शहरातली, ती वाचवण्यासाठी या नागरिकांकडून पदयात्रा काढत इथून काही अंतरावरती असणाऱ्या नदीपात्रात जात वृक्षांना मिठी मारत चिपको आंदोलन करण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.